शौर्य तेलाचा घाणा या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या ठिकाणी या स्मारकाचे काही निर्माते आहेत ते आमचे सहकारी मित्र आदरणीय तेजस सर, आदरणीय रुक्मिणताई या दाम्पत्याच्या वतीनं या ठिकाणी सावित्रीमाई ते जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेले हा दस्ताह म्हणजे सप्ताहाप्रमाणे 10 दिवसाचा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये आज जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं नियोजन वडवणी तालुक्यातील सर्व पत्रकारांकडे देण्यात आलेले। या ठिकाणी पत्रकार मान्यवर बोलणार आहेत। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्री भालेराव मित्रमंडळाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक मित्र बाबासाहेबजी साळवे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सहकारी पत्रकार विनायकरावजी जाधव, त्याचबरोबर लोकमानसचे संपादक आदरणीय सतीजी वाघमारे साहेब, आमचे सहकारी मार्गदर्शक यशम कुसरेकर, त्याचबरोबर आमचे सहकारी पत्रकार रामेश्वरजी गोंडे, अशोक फपाळ सर, आमचे न्यूज 24 लाईव्ह बीडचे संपादक, आमचे सहकारी पत्रकार श्री गंगा भीष्म अंडील सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संयोजक तेजस शिंदे सर, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। मला आजच्या या कार्यक्रमात बोलण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे आणि मला जो विषय दिलेला आहे तो विषय असा आहे की खरे संत कोण याविषयी बोलण्याचं त्यांनी मला सांगितलेलं आहे। भोंदूगिरी आणि खरे संत याविषयी बोलायचं आपल्याला अवघ्या 10 मिनिटांमध्ये बोलायचंय, कारण इथं काही मान्यवर पुन्हा माझ्यानंतर काही बोलणार आहे। खरं पाहता संत या विषयावर बोलायची पात्रता माझी नाही। संत हे नाव खूप मोठं आहे, संत वर बोलायची माझी पात्रता नाही, परंतु संताचं पांघरून घेणाऱ्या लोकांवर आपल्याला नक्कीच बोलता येईल। कारण या जगामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत, अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत। तर मी माझ्या पद्धतीनं संत बोधू संत काय आहे याविषयी थोडस बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण पाहतो आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी संतांच्या विचाराने हा महाराष्ट्र सुजला सुफलाम झालाय। म्हणजे सुजलाम सुफलाम झालाय म्हणजे शेतीमध्ये सुजलाम सुफलाम झालाय एवढंच नाही, तर विचाराने सुद्धा सुजलाम झालेला आहे। जगामध्ये आपल्या महाराष्ट्राची ख्याती आहे, ही ख्याती संतांच्या विचाराने महापुरुषांच्या विचाराने। आपल्या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा यासारखे महान महान संत जन्मले। बहिणाबाई सारख्या संत या महाराष्ट्रात झाले, संत सनाबाई, संत मुक्ताबाई अशा महान स्त्री संत सुद्धा या ठिकाणी होऊन गेल्या। आणि याच महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, याच महाराष्ट्रात मोठे महापुरुष होऊन गेलेले आहेत आणि या महापुरुषांनी सुद्धा संतासारखंच कार्य केलेले। माझ्या मते संताची जर आपण व्याख्या करायची असेल, जो महान विचाराचा व्यक्ती आहे त्याला मी संत म्हणू, ज्याचे विचार हे जगाच्या कल्याणाचे असतील, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, म्हणजे जे जगाच्या कल्याणासाठी जन्माला येतात त्यांना मी संत म्हणेन। मग त्यांना ते कोणत्याही कालावधीत जन्मलेले असो, जे जे महापुरुष आहेत ते संतच आहेत, कारण त्यांचे विचार या देशाला पुढे आणणारे आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अवघ्या 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये या जगाला खूप मोठं ज्ञान दिलं। कारण संत आज आपण पाहतो की कुणी मला संत म्हणायला लागले, मोठे मोठे टिळे लावणं, गंध लावणं, भारी कपडे लेणं, याला संत
म्हणण्याची पद्धत निघाली. तुम्ही आषाढ एकादशीला जर कधी गेला तर माझं एक मत आहे की माणसाने आयुष्यात आषाढी एकादशीला जरूर जायला पाहिजे. त्याचं कारण सांगतो का जायला पाहिजे. आषाढी एकादशीला लाखो लोक महाराष्ट्रातले त्या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि दिंडीमध्ये सहभागी झालेले जे लोक आहेत या दिंडीमधले जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा दुसरं पवित्र स्थळ मी म्हणजे मला काही दिसलं नाही अजून. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक ठिकाणी जाणाऱ्या लोकांना विशिष्ट जातीचे म्हणून मानलं जातं, विशिष्ट धर्माचे म्हणून मानलं जातं. पण या दिंडीमध्ये तुम्ही मला सांगा हे कोण्या जातीचा आहे आणि कोण्या धर्माचा आहे. ज्या दिंडीमध्ये जात धर्म पंथ काहीच माहित नसते, कोणाची नाव सुद्धा माहिती नसते, तिथं आलेल्या 15 लाख लोकांना एकच नाव आहे. काय नाव आहे? माऊली. माऊली. बघा तुम्ही, बाई माऊली, गडी माऊली, लहान मुलगा माऊली, म्हातारा माणूस माऊली, गंध असलेला माऊली, गंध नसलेला माऊली, गरीब माऊली, श्रीमंत माऊली, गाडी चालक माऊली, चालणारा माऊली, झेंडा घेणारा माऊली. म्हणजे सगळ्याचं नाव एक माऊली. माऊली म्हणजे कोण? आई. आई म्हणजे कोण? आईपेक्षा जगात कोणीच मोठं नाही. म्हणजे एवढं मोठं नाव आहे माऊली. आणि त्या ठिकाणी सगळ्यांचं एक नाव हे जगात दुसरीकडे कुठं मिळणार नाही, हे लक्षात घ्या. फक्त माऊली. राग जर आला, एखादा धाका लागू द्या तरी त्याला म्हणते ए माऊली, म्हणजे राग सुद्धा माऊली. एवढं मोठं स्थळ दुसरं नाही. तिथं जात धर्म पंथ नाही, तिथं लहान मोठा नाही, तिथं फाटका तुटका नाही. म्हणून असे जे काही ठिकाण आहे याला मी सर्वश्रेष्ठ मानतो आणि या दिंडीचा उपयोग आपण करून घेतला तर खूप मोठा आहे जीवनामध्ये. आज आपण पाहतो काही काही ठिकाणी खूप खूप मोठ्या मोठ्या बडेजाव आपल्याला पाहायला मिळतात की संतांच्या लांबून पाया पडा, जवळून पाया पडा, त्यांना दुरूनच हात जोडा, अशा पद्धतीचे बऱ्याच ठिकाणी हे वारकरी संप्रदाय किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असे लोक शिरलेले आहेत. तर ह्या लोकांपासून आपला कशा पद्धतीनं बचाव केला पाहिजे हे वारकरी संप्रदायातील लोकांची जागृती करणं गरजेचं. कारण काय व्हायला लागलं, पांघरून घेऊन बरेच लोक विविध संप्रदायामध्ये शिरलेले, गोंधुगिरी वाढलेली. कुणी कीर्तनाच्या माध्यमातून गोंधुगिरी करायला, कुणी बोवाबाजी करायला लागले, कुणी सुकून पाहायला लागले, कुणी म्हणतं मला लय कळतं. तर हे जे प्रकार आहे हे प्रकार आपल्याला कुठंतरी रोखता आले पाहिजेत. मग ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करीत असता. मला सांगायचं, ज्ञानेश्वर माऊली यांनी काय एवढी मोठी ज्ञानेश्वर ग्रंथ लिहिला, एवढा ग्रंथ लिहिला, एवढ्या मोठ्या गोव्यातून त्यांनी जगाच्या कल्याणाचं ज्ञान हे जगाला दिलं. आणि एवढं ज्ञान दिल्यानंतर आपण पाहतो कीर्तन केल्यानंतर आपल्याला पाकिट हवंय. आपल्याला किती रुपयाचं पाकिट आहे हे आपण लगेच उघडून पाहतो, मला किती रुपयाची दक्षिणा दिली. बरोबर आहे. दुसऱ्याच्या अभंगावर दिलेलं ज्ञान, त्या ज्ञानाचे आपल्याला पैसे पाहिजे आणि ते बी कमी नाही पाहिजे, भरपूर पाहिजे. बरोबर आहे. दुसऱ्याचं ज्ञान म्हणजे एखाद्या संताचा एक अभंग घ्यायचा, त्याच्यावर बोलायचं, त्याचे पैसे मागायचे, याचे आपल्याला पैसे पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काय मागितलं? एवढे मोठे ज्ञानेश्वर दिले जगाला. काय मागितलं? आता विश्वात्मके देवे येणे वागेटने तो शावे, तो शोनी मज द्यावे पसाय दाने, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, होता परस्परे पडो मैत्र जीवांची. काय मागितलं? की हे जे मी ज्ञान आहे हे ज्ञान काय करा, विश्वात्मका जो कोणी असशील हे ज्ञान माझं काय कर, एवढं घे आणि हे जगाच्या कल्याणासाठी हे मी हे ज्ञान दिलेलं आहे, हे ज्ञान घ्या
आणि देवाला काय सांगितलंय की जे खळांचे व्यंकटी सांडू, खळ म्हणजे कोण? दुष्ट. व्यंकटे म्हणजे वाईट विचार, म्हणजे जे वाईट विचार आहेत त्यांचं दुःख हे सांडू दे आणि त्यांना काय कर? सत्कर्म वृत्ती वाढू. त्यांचं काय कर? सत्कर्म त्यांच्या अंगात वाढू दे. बरोबर आहे का? ज्ञानेश्वरांनी काय मागितलं? जगाचं कल्याण होऊ दे. तया सत्कर मर्ती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. म्हणजे त्यांचं जे काही दुःख आहे ते दूर होऊ दे आणि एकमेकांमध्ये मैत्रीचं वातावरण तयार होऊ दे. कोणासाठी मागायचे? ज्ञानेश्वरांनी पाकिट मागितलं का? म्हणजे एवढं मोठं जो खटाटोप मी केलाय, हा खटाटोप या जगासाठी केलाय. आणि देवा जो कोणी असेल आपला हे चालक या पृथ्वीचा, त्याचं नाव काय? विश्वात्मक आहे, विश्वाचं मालक. ह्या लोकांना काय कर? सत विवेक बुद्धी दे, चांगले विचार दे, असं ज्ञानेश्वरांनी मागितले. आपल्याला खरे संत सापडायचे. ज्ञानेश्वर माऊलींनी एवढं ज्ञान दिल्यानंतर मागितलं काय? तर जगाचं हित मागितलं. आपल्याला याच्यापेक्षा दुसरं संतांची व्याख्या करता येणार नाही. लोकांचं, आता तुकाराम महाराजांचं उदाहरण घेऊ आपण. तुकाराम महाराजांना काय आता सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनीच नजराणा पाठवला होता. ते काय म्हणले? आम्हाला नको शब्द हेच आमच्यापाशी रत्न, आम्हाला दुसरं काय पाहिजे? या शब्दापेक्षा दुसरे आमच्यापाशी मोठं काहीच नाही, हे तुकाराम महाराज म्हणतात. मग आपण तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर कीर्तन करतो आणि आपण पाकिट मागतो. हे कुठंतरी चुकीचा कार्यक्रम आपला चालू आहे. संतांचे विचार, संतांचे वागणं सुद्धा आपल्या अंगात आलं पाहिजे. आपण ज्यांच्या अभंगावर कीर्तन करतो त्यांच्या अभंगाचा हा अवमान मला तरी वाटतोय. ठीक आहे ना, ज्या पद्धतीने कोणी आपल्याला देणगी दिली तर ती स्वीकारा ना, पण माझी फीस, आता त्याला देणगी हा शब्द राहिला नाही, त्याला काय झालंय? फीस. आणि फीस पुन्हा कशी? ऍडव्हान्स फोन पे. ते फोन पे ला पाहिले जातात किती रुपये टाकले, तिथून पुढे यांची गाडी आहे. तर हे कुठंतरी वारकरी संप्रदायाचा अवमान आहे. या पद्धतीचं वागणं हे होऊ नये, अशा पद्धतीचं एक आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना वाटतंय. बंधुगिरी करणाऱ्या लोकांकडून बऱ्याच वेळा लोकांना चुकीचं मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे एक आपल्याकडे मन आहे मराठीत, दुःखाची माय येडी. तो माणूस अगोदरच परेशान असतो, अगोदरच तो दुःखित असतो आणि मग तो शोधित असतो की मला कोणीतरी या दुःखातून बाजूला काढी. आणि तो अगोदरच आर्थिक परिस्थितीने गांजून गेलेला असतो, त्याला दिशाहीन झालेला असतो, त्याचं डोकं नीट काम करत नसतं, तो वेदनेने त्रस्त असतो आणि पैशाने त्रस्त असतो. अशा माणसाला कुठंतरी आधाराची गरज असते. अशा वेळेला तो माणूस त्या दुःखाचं निरसन करण्यासाठी हिंडत असतो आणि अशा लोकांना हे लोक गैरफायदा घेऊन तुला अमुक शेतातली तमोक लागली आणि ती तमोक लागलेली जर काढायची असेल तर तुला काय करावं लागतंय? या पद्धतीची विधी करावं लागते. आणि विधी फक्त कोणाला येते? मलाच येते. या पद्धतीचं अज्ञान त्याच्या डोक्यात शिरवलं जातं. दुःखाची माय येडी यालाच म्हणतात. ते घरातलं सोनं नाणं मोडतं त्याला, कारण त्या माणसावर घरातलं प्रेम असतं, त्याचं दुःख दूर करायचं असतं आणि मग ते घरातलं कर्ज काढतं, सोनं मोडतं, धान्य विकतं आणि घरातल्या लेकरांना खायला प्यायला तेल मीठ घेत नाही आणि ते सर्व साचलेला पैसा त्या लोकांना नेऊन देतं आणि तिथून पुढं मग त्या अंधश्रद्धेचा बळी ठरतं. त्याचे पैसे जातात, गुण येत नाही
आजार वाढतो आणि त्याला पर्यायाने आणखी दुःखामध्ये जास्त जावं लागतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीची कुठेतरी जागरूकता निर्माण होणं गरजेचं. कारण काय आपण पाहतो आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जी काही टीम आहे, वडवणीचे तेजस शिंदे सर असतील किंवा आमचे अशोक कपाळ सर, काकडे सर असतील, यांनी बऱ्याच वेळा वडवणी तालुका आणि परिसरामध्ये जागृती केली आणि ह्या जागृतीपासून या गोष्टीवर बऱ्याच प्रमाणात आळा झालेला मला तरी दिसतो. तर हा आळा आणण्याचं काम केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजे काय शासनाने गठीत केलेली समिती नाही की त्यांना पगारी अधिकारी नेमलेले तिथं, असं काहीच नाही. समाजसेवी सेवेचं काम हे कुणीही करू शकतं. कुणी, तुम्ही, आम्ही, मी, प्रत्येक जण माणूस हे करू शकतं. आणि याच्यातून जे काही हे अंधश्रद्धा निर्माण करणारे लोक आहेत त्यांची सुद्धा डोक्यातल्या अंधश्रद्धा काढण्याचं काम केलं पाहिजे. पहिल्यांदा त्यांना सुद्धा समजून सांगितलं पाहिजे की तू जे हे करतोस हे चुकीचं करतोस. तू लोकांचं दुःख दूर करण्याऐवजी लोकांना दुःखामध्ये ढकलण्याचं काम करायला लागलास. तर ह्या पद्धती, हे जे काही भोंदू लोक आहेत, भोंदू लोक कोण्या जाती धर्माचे नाही, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा भोंदू लोकांना जात धर्म नाही. जसं वारकऱ्याला जात धर्म नाही तसं भोंदूला बी जात धर्म नाही. कोणीच नाही. भोंदू हे कोण्याही जातीत असू शकतात. भोंदू विशिष्ट जातीचे नाही. भोंदू हा एक विशिष्ट वर्ग आहे. त्या लोकांना आपण त्यांच्या डोक्यातलं भोंदूपणा काढला पाहिजे आणि त्यांना सुद्धा सुज्ञ बनवण्याचं काम आपण केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आता वारकऱ्यामध्ये सुद्धा बरेच वर्ग पडलेले आहेत. पांढरे शुभ्र कपडे घालून जर आलं, अटके तुटके कपड्यावाला वारकरी, मळक्या कपड्यावाला वारकरी, भारी कपड्यावाला वारकरी. वारकऱ्याची सुद्धा व्याख्या मी ठरवली पाहिजे. वारकरीचा खरा वारकरी कोण? ज्याला स्वतःच काही देणं घेणं नाही, समाजाचं ज्याला काही देणं घेणं नाही, त्याला आपण वारकरी म्हणायचं. बरोबर. परंतु आता वारकऱ्याची व्याख्याच काय झाली की तो किती मोठा गंध लिहितो, तो कशा पद्धतीचे कपडे घालतो, तो किती टाईट राहतो, ही जर वारकऱ्याची व्याख्या होत असेल तर ते चुकीचं आहे. संत गाडगे महाराज असतील, संत तुकडोजी महाराज, आपण पाहतो इतिहास आपण वाचा. तुकडोजी महाराजांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. महात्मा गांधी यांनी चले जाओ हे दोन शब्द उच्चारले होते. फक्त काय? चले जाओ. त्या दोन शब्दांनी इंग्रजांना जेरी सांगतात. तुकडोजी महाराजांपाशी काय होतं? काय होतं? खंजिरी. बरोबर आहे का? ही खंजिरी, एकच खंजिरी बघतो. त्या खंजिरीनं भारत येडा केला. भारताला जागृत करण्याचं काम कोणी केलं? संत तुकडोजी महाराजांनी केलं. मग असे संत, हे खरे संत, हे खरे देशभक्त, महात्मा गांधीला त्यांनी साथ दिली. मग अशा खऱ्या संतांना आपण ओळखलं पाहिजे, यांचे विचार आपण पाळले पाहिजेत आणि संतांचे विचार हे आपल्यामध्ये पाहिजेत. आता संत म्हणजे त्यांनी लयच मोठे देवदेव केला तर त्याला संत म्हणायचं का? नाही. संत एखादा रस्त्यावरचा कचरा वेचणारा माणूस सुद्धा संत. एखादा दुःखीत असणाऱ्या माणसाला मदत करणारा माणूस सुद्धा संत. ज्याला लोकांचं दुःख सहन होत नाही, ज्याला दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर स्वतःच्या पोटामध्ये कालव होती, त्याला संत म्हणायचं असं मला तरी वाटतं. ज्याला दुसऱ्याचं दुःख पाहू वाटत नाही, त्याला असं वाटतं की मी काय करू याच्यासाठी. एखादं कुणीतरी भुकेला माणूस दिसला तर असं वाटलं पाहिजे त्याला की मी ह्याला काय खाऊ घालू, काहीतरी ह्याला शिळी भाकर तरी कुठून तरी आणून द्यावा आणि त्याच्या पोटामध्ये 4 घास घालावा. याला आपण संत म्हणायचं. एखादा माणूस दवाखान्यासाठी तडपडतोय, त्याच्याजवळ रुपये नाही, आपल्या मनामध्ये अशी जर भावना तयार झाली की आपण कुठून तरी याला 100 रुपये आणून द्यावा, कुठून तरी याला दवाखान्यात पोच करावा आणि त्याच्या मनामध्ये जे काही तयार झालेल्या वेदना, त्या वेदना दूर करावा आणि त्याला त्याच्या शरीरात एक चांगलं आरोग्य निर्माण करावा, ही भावना जो आपल्या मनामध्ये तयार होती,
ही भावना ज्याच्या मनात तयार होती त्याला आपण खरे संत म्हणायचं. ज्याला लोकांचं दुःख पावत नाही, ज्याला लोकांचं दुःख दिसलं की त्याच्या चेहऱ्यावर दुःखित हावभाव होता. बरेच लोक मी असे पाहतो की त्याला दुःखित माणूस दिसला की हसू येतो. एखाद माणूस जर आपल्या समोर आला दुःखाने व्याकुळ झालेला तर त्याला ते झिडकारून देतात. तुझं इथं काय काम आहे, होय तिकडं. आपल्याकडून एखाद्याला मदत करणं तर लांबच, पण त्याचा अवमान केला जातो. त्याच्या परिस्थितीला आपल्याकडून लात मारली जाते. याच्यापेक्षा दुर्भाग्यशाली माणूस मी दुसरा मानत नाही. तुझ्यापेक्षा असताना जर तू दुसऱ्याच्या मदतीला जर पडत नसेल तर तू मानव म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. ज्याचे ऐपत आहे त्यांनी ज्याच्याकडे नाही त्याला दिलं पाहिजे. आमचे मार्गदर्शक आपल्या माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार मोहन काका सोळंकी, मला त्यांचं वाक्य नेहमी आठवतंय, आहेरेंनी नाहेरे लोक सांभाळले पाहिजे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही त्यांना दिलं पाहिजे. तुझ्याकडे 2 भाकरी आणि एखादा माणूस भुकेला आहे, त्याच्याजवळ खास नाही भाकरीचा, तर त्याच्यातली अर्धी भाकर त्या लोकांना खाऊ घातली पाहिजे. ही वृत्ती ही मोहनराव काका सोळंके यांची. म्हणून आपल्या भागाचं आजचं जिवंत संत जर कोण असतील तर मोहनराव काका सोळंके आहेत असं मी मानतो. अशा माणसं हे राजकारणात राहून सुद्धा संत. कारण राजकारणी लोक आपण पाहतो, राजकारणी लोकांचं आपण आता सगळं अवघडच झालंय, नाव घ्यायला भीती वाटायला लागली, बरोबर आहे. परंतु मोहनराव काका सोळंके सारखे माणसं सुद्धा आपल्या भागात जन्मलेत आणि त्यांचा सुद्धा एक आनंद लोकांच्या चेहऱ्यावर निर्माण करण्यासाठी एवढं आयुष्य त्यांनी खर्च केलं. असे माणसं ही आपल्या समाजामध्ये आहेत. नक्कीच अशा माणसांची आज गरज आहे. म्हणून खरे संत आणि बौद्ध लोक यातील फरक आपल्याला कळायला पाहिजे. बोलायसारख्या अनेक गोष्टी सांगायला गेलं तर किती बी, आपण इतकं वेळ आज ऐकायला कोणाला वेळ नाही. सांगणारे किती सांगणारे लय मोठे झाले, पण आता ऐकायला कोणाला वेळ नाही. परंतु मला एक म्हणायचे की चांगलं ऐकायला आपण नक्की वेळ द्यायला पाहिजे. आपलं आयुष्य नुसतं पळतोय पळतोय पळतोय, काय पैसा पैसा पैसा, बरोबर आहे. श्वास श्वास घ्यायला वेळ आहे कोणाला, आहे का वेळ? श्वास घेते की नाही माणूस? श्वास घ्यायला वेळ आहे का? नुसतं श्वासच घेते का माणूस? काय करीत होते तुम्ही? श्वास घेत होतो. कोणी म्हणते का? एखाद्याला विचारा दिवसभर काय केलं आज? कोणी म्हणतं का मी श्वास घेत होतो? नाही, मी काम करीत होतो, मी अमुक करीत होतो, मी तमुक करीत होतो. मग काय श्वास घेत नव्हता का ते माणूस? श्वास तो घेत होता. श्वास माणसाच्या शरीराला जितका गरजेचा आहे तेवढाच माणसाच्या जीवनामध्ये पैसाही गरजेचा आहे. परंतु जसं श्वास मुद्दाम माणूस घेत नाही तसं पैसा सुद्धा मुद्दाम कमविला नाही पाहिजे. मुद्दाम पैसाच कमवायचा, 24 तास पैसा पैसा कमवायला पाहिजे. पण तो पैशाचा वेळ कमाईचा वेळ देऊन आपले कार्य सुद्धा आपण केले पाहिजे. आपले कार्य जर करणार नाही तर उद्या म्हातारा झाल्यावर कार्य करायची आपल्या मनात इच्छा येते. आयुष्यभर आपण काहीच केलं नाही, आयुष्यभर नुसता पैसा कमवला, पैसा 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 पैसा. म्हातारा झाल्यावर विचारलं काय केलंस तू? मी नुसता श्वास घेतला. काय केला? श्वास म्हणजे पैसा म्हणतो बरं का मी. श्वास आणि पैसा इक्वल समजायला लागला, बरोबर आहे का? काय केलं? नुसता पैसाच कमवला. अरे काय कार्य केलं की नाही जिंदगी? काय कार्य काय केलं? म्हणजे पैसा कमवला. पैसा कमवणं हे कार्य नाही. पैसा हे जगण्याचं साधन आहे. जसं श्वास हे जगण्याचं साधन आहे. श्वास किती महत्वाचा आहे मला सांगा. श्वासापेक्षा मोठं काहीच नाही बरं का माणसाच्या जीवनात. एखाद्याने म्हणू द्या मला श्वासाची गरजच नाही. गरज आहे की नाही श्वासाची? कोण म्हणते श्वासाची गरज नाही? मला दाखवा बरं एखादा माणूस. तो त्या दिवशी संपला. मग श्वासा वाचून माणूस जगू शकत नाही. मग काय श्वासच घेतो का 24 तास? घेतो श्वास 24 तास घेतो, पण सगळं काम सोडून श्वासच घेत नाही ना.
बाकीचे काम जसं करतं तसं पैसा कमवणं, श्वास जसं जे माणूस श्वास घेताना इतर कार्य करतं तसं पैसा कमवताना सुद्धा माणसाने कार्य केले पाहिजे. हे आणि जे काम आपण करतो त्या कामामध्ये आपल्यापाशी संतांचे विचार पाहिजे, महापुरुषांचे विचार पाहिजे, संत ज्ञानेश्वरांचे, तुकाराम महाराजांचे, तुकडोजी महाराजांचे, गाडगे बाबांचे, आमच्या जनाबाईचे, मुक्ताबाईचे विचार पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पाहिजे, आमच्या लोकशाहीर अण्णाभाऊचे विचार पाहिजे, छत्रपती शिवरायांचे विचार पाहिजे, शंभू राजेंचे विचार पाहिजे. हे विचार आपण सोबत घेऊन आपलं श्वास घेण्याचं कार्य चालू ठेवा, आपलं पैसा कमवण्याचं कार्य चालू ठेवा, पण हे विचार सुद्धा पेरण्याचं आणि विचार घेण्याचं काम आपण जर केलं तर मला वाटतं भोंदूगिरी कमी होईल. कारण आपण परिपक्व जर झालो, लोक परिपक्व जर झाले तर भोंदू कोणी येईन आपल्याकडे, आपल्याला कळन आला आला भोंदू आला भोंदू आला, आपण त्यालाच भोंदू ना. बरोबर आहे का? जो माणूसच विचाराने परिपक्व झालाय तो भोंदूच्या बळी पडणारच नाही ना. माणसं विचाराने परिपक्व करणं गरजेचे आहे. खऱ्या संतांचे विचार आपण लोकांपर्यंत नेणं गरजेचे आहे. तरच संत ज्ञानेश्वराचे, संत जनाबाईचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि खरे संत, भोंदू संत यातील फरक ओळखायला आपल्याला काही वेळ लागणार नाही. म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे की संतांचे विचार एकामेकाला सांगा. गप्पा मारताना मी म्हणतो काय कीर्तनातच संतांचे विचार असावा असं काही नाही बरं. आपण काय म्हणतो फक्त कीर्तनातच संतांचे विचार असावा. अरे चहा पेत पेत म्हणा ना, चहा पेत होत नाही, 10 मिनिटं चहा पेत होत आपण, चहा पीत पीत सांगा ना भोंदूगिरी काय असते. चहा पीत पीत बोला ना ज्ञानेश्वर काय होते, चहा पीत पीत बोला ना आंबेडकर काय होते, चहा पीत पीत काय झालं. अहो चर्चेतून महापुरुषांचे विचार केले पाहिजे. घरी बसल्या बसल्या आपल्या बायको संघ सुद्धा आपण कधी चर्चा करताना काय करतो, बायको संघ विचार विनिमयच करत नाही. बायको संघ सुद्धा बोलताना आपण संतांचे विचार बोलले पाहिजे. अरे तुकडोजी महाराज काय म्हणले होते माहिती का तुला, ज्ञानेश्वर महाराजांचं काय म्हणणं होतं माहिती का तुला, माहितीये का जनाबाई काय म्हणल्या होत्या. हे आपण घरी आपल्या मुलाबाळासोबत सुद्धा चर्चा केली पाहिजे, आपल्या आईवडिलांसोबत आपण चर्चा केली पाहिजे. आपण चर्चा करायला आणि चर्चा न केल्यामुळं हे ज्ञान जे आहे ते गोठून चाललं. हे ज्ञान गोठलं नाही पाहिजे, हे ज्ञान प्रवाहित राहिलं पाहिजे. आपल्यापाशी भरपूर ज्ञान आहे पण ते गोठून बसलं. ज्ञान हे प्रवाहित राहिलं पाहिजे. आपल्यापासलं ज्ञान जोपर्यंत प्रवाहित होणार नाही तोपर्यंत ते दुसऱ्याकडे जाणार नाही. कारण प्रवाहित ज्या गोष्टी आहेत ते एका जागेवर बसत नाही. त्यांना सांध सापडली ते पुढे पळत. बघा तुम्ही कोणतीही गोष्ट प्रवाहित जी असेल तिला फक्त सांधीची गरज आहे. मग प्रवाहित व्हा, आपल्या विचारांना प्रवाहित करा, आपल्या मनामध्ये निर्मळ ठेवा. तुम्हाला माहिती का हार्ट अटॅक काय येतो, हार्ट अटॅक येण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे की आपण आपलं मन निर्मळ करत नाही. आपण जोपर्यंत आपलं मन निर्मळ करा, आपल्या पोटात काही द्वेष ठेवू नका ना. द्वेष ठेवल्यामुळे ते डोक्यात हिंडत येत, आपल्या रक्तवाहिन्या जातात आणि रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतात. आपले सद्विचार आपल्या मनामध्ये घ्या. सद्विचार मनात घेऊन जर आपण वावरलो, आपण लोकांमध्ये लोकांचं हित, लोकांचं कल्याण या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्या मनामध्ये द्वेष भावना कुठं राहणार नाही. आणि आपलं मन निर्मळ जर राहिलं त्याच्यातून हे सगळं आपलं शरीर सुदृढ राहील. आणि शरीर सुदृढ राहिलं तर आपले विचार सुद्धा आपण लोकांना देऊ शकतो. अशा पद्धतीनं सर्वजणांनी कार्य करावं. आज शौर्य जे काही तेलाचा घाणा आहे, आमच्या तेजस शिंदे सर, आमच्या रुक्मिणताई आणि त्यांची सर्व टीम, या सर्व टीमच्या माध्यमातून हा महायज्ञ या ठिकाणी चालू. मी याला महायज्ञ म्हणतो. यज्ञ लय मोठे. महायज्ञ कोणता, ज्या ठिकाणी ज्ञानाचं भांडार, इथं सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभारून तेजस शिंदे सरांनी या ठिकाणी उपलब्ध केलंय. या स्मारकाच्या माध्यमातून हे आज जरी छोटं रोपट वाटत असलं तरी या ठिकाणी उत्पन्न होणारे विचार हे खूप मोठे आहेत आणि हे विचार नक्कीच आपल्या राष्ट्राला उत्कर्षाकडे नेणारे असतील. मी
आदरणीय आमच्या ताई आणि आदरणीय शिंदे सर यांचं मनभरून धन्यवाद व्यक्त करतो. असे कार्यक्रम घेऊन त्यांनी या वडवणीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी खूप पुढे आणलेलं आहे. अशा सरांना मी होईल जे काही त्यांचं कार्य असेल या कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला बोलवलं आणि बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझे जे काही तोडकमोडके जे विचार आहेत ते या ठिकाणी मी माझं आवर्त घेतो. माझ्याकडून बोलताना काही शब्द चुकले असतील, मी एका अज्ञानी माणूस आहे. मी अगोदरच सांगितलं माझी कोणती पात्रता संत या विषयावर बोलण्याची नाही, तरी मी बोलण्याचा प्रयत्न केलाय. एक अज्ञानी व्यक्ती असताना सुद्धा मी इथं बोलण्याचा प्रयत्न केलाय. जर चूक भूल काही झाली असेल तर मी मनभरून क्षमा मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पा.